नमस्कार मंडळी. दिनविशेष या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी अहिल्याबाई होळकर यांना मी आधी प्रथम आदरांजली वाहते. आजच्या दिवशीच अहिल्याबाई होळकर ह्या वैकुंठवासी झाल्या होत्या. आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवींविषयी थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. त्यांचं कार्यकर्तृत्व कसं होतं, त्यांचं वैयक्तिक जीवन कसं व्यतीत झालं, याची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. मंडळी, अहिल्याबाईंचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी धनगर समाजामध्ये 11 सप्टेंबर 1725 रोजी झाला बरं का. त्यांचं जे मूळ घराणं आहे ते वतनदारांचं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव होतं माणकोजी शिंदे आणि यांच्याकडे चौंडी गावाची पाटीलकी होती. अहिल्याबाईंची जी आई होती सुशीलाबाई, त्या अशिक्षित होत्या, पण धार्मिक आणि सुसंस्कारित होत्या. धार्मिक प्रवृत्तीच्या आईचे संस्कार अहिल्याबाईंवरती लहानपणापासून झालेले होते. या शिंद्यांचं जे कुलदैवत आहे ते म्हणजे खंडोबा, अर्थात मल्हारी मार्तंड. इंदूरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एकुलत्या एक खंडेराव या मुलाशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. त्यावेळेला त्यांचं वय होतं 8 वर्षांचं आणि खंडेरावाचं वय होतं 10-11 वर्षांचं. या लग्नाला खुद्द पहिले बाजीराव पेशवे हजर होते आणि विवाह धूमधडाक्यात संपन्न झाला. अहिल्यादेवी उपजतच हुशार असल्यामुळे बालपणी त्यांना मुळाक्षरांची ओळख झाली. विवाहानंतर त्यांच्या कर्तृत्वाला मल्हाररावांच्या कर्तबगारीची, मार्गदर्शनाची आणि मायेची पार्श्वभूमी लाभली. असा कर्तबगार सासरा आणि धार्मिक करारी वर्तनाची सासू गौतमीबाई यांच्या सहवासामध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवींचे व्यक्तिमत्व घडत गेले. होळकरांच्या घरातील वातावरण सुद्धा धार्मिक होते. त्याचा परिणाम म्हणून सासू आणि सून म्हणजे अहिल्यादेवी आणि गौतमीबाई या दोघीही पुराण श्रवण, उपास तापास, व्रतवैकल्य, धार्मिक स्थळांच्या यात्रा यामध्ये आपला काळ व्यतीत करत असत. मंडळी, त्या होळकरांच्या वाड्यामध्ये एक अंबादास नावाचा पुराणिक होता. तो पुराण वाचून दाखवायचा. त्याच्या मार्गदर्शनामुळे धार्मिक भावनेला खतपाणी मिळालेलं आहे. या संस्कारांबरोबरच अहिल्यादेवींना बाळबोध वाचन आणि मोढी लेखन यांचं सुद्धा शिक्षण देण्यात आलं. मल्हारराव बराच वेळ दौलतीच्या मोहिमात कधी पेशव्यांबरोबर तर कधी स्वतंत्ररित्या गुंतलेले असायचे. त्यामुळे घरातली आणि दौलतीची खूपशी कामं त्यांनी आपल्या सुनेवर म्हणजे अहिल्यादेवींवरती सोपवलेली होती. सासरे मल्हारराव हे शूर, स्वामीभक्त, उदार आणि धार्मिक वृत्तीचे होते. पण अहिल्यादेवींचे पती खंडेराव हे व्यसनी, शिकारीचे शौकीन व लहरी होते. तथापि अहिल्याबाईंनी त्यांची कधीच उपेक्षा केलेली नाही किंवा ज्या आपल्या सवती आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी कधी संघर्ष केलेला नाही. त्या सगळ्यांशी अगदी ममतेने, प्रेमाने वागायच्या. खंडेरावापासून अहिल्याबाईंना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही मुलगी अशी 2 अपत्य झाली. सूरजमल जाटाबरोबर पेशव्यांचे खंडणीवरून युद्ध सुरू झाले होते. होळकरांचे सहाय्य घेऊन रघुनाथराव कुंभेरी मुक्कामी होता. या लढाईच्या वेळी अहिल्यादेवी सुद्धा खंडेरावांसोबत होत्या. अचानक एक तोफेचा गोळा खंडेरावांना लागला आणि ते मरण पावले. खंडेरावांच्या इतर पत्न्या त्यांच्याबरोबर सती गेल्या. अहिल्याबाईंनी सुद्धा सहगमन करण्याची तयारी दाखवलेली होती, पण सासऱ्यांच्या, मल्हाररावांच्या
विनवणीवरून त्यांनी व्यक्तिगत स्वार्थापेक्षा दौलतीचा सांभाळ व प्रजेचे हित महत्वाचं आहे असं जाणून सती जाण्याचा बेत रद्द केला. म्हणजे खरं तर त्या सुद्धा सती जाणार होत्या. पण सासऱ्यांनी विनवणी केली आणि प्राप्त परिस्थितीमध्ये दौलतीचा सांभाळ आपल्याला करायचा आहे, प्रजेचं रक्षण, प्रजेचं हित आपल्याला साधायचं आहे, हा विचार जाणून त्यांनी सती जाण्याचा बेत रद्द केला. मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूनंतर सर्व राज्यकारभार सुनेकडे सोपवला, म्हणजे अहिल्यादेवींकडे. ते स्वतः फक्त युद्धप्रसंगांची आणि उत्पन्नांचीच काळजी करत असत. असं असलं ना मंडळी, तरी सुद्धा अहिल्याबाईंच्या एकंदर कामावर मल्हाररावांची देखरेख असायची आणि त्यांच्या विचाराने, त्यांच्या सल्ल्यानेच अहिल्यादेवी सर्व व्यवहार करायच्या. पण आता पुढे झालं काय, की इसवी सन 1766 मध्ये मल्हाररावांचा सासऱ्यांचा मृत्यू झाला. अहिल्यादेवींवरती हा प्रचंड मोठा आघात होता मंडळी. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांचा नातू म्हणजे अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव याला सुभेदारीची वस्त्र पेशव्यांकडून मिळाली. पण मालेरावाचा जो स्वभाव होता ना, तो अतिशय विचित्र होता. थोडासा वेडसर होता, व्यसनी होता, व्रात्य असा त्याचा स्वभाव होता. आणि त्याच्या व्रात्यपणाविषयीच्या काही कथा तत्कालीन कागदपत्रात नोंदलेल्या आढळतात. अहिल्यादेवी ब्राह्मणांना बोलवून दान द्यायच्या, त्याच्यामध्ये हा विंचू ठेवायचा. दान घेणाऱ्याला विंचू चावला की ह्याला आनंद व्हायचा. कोणाला? मालेरावाला. त्याचा हा वेडसरपणा दिवसेंदिवस वाढतच चालला आणि शेवटी संशयावरनं त्यांनी वाड्यातील एक जी दासी आहे, तिचे संबंध जरतारी काम करणाऱ्या एका कारागिराबरोबर आहेत, या संशयावरून त्या कारागिराचा खून केला. आता खून केल्यानंतर त्या कृत्याबद्दल मालेरावाला सतत धास्ती वाटू लागली. त्याला वाटू लागलं त्या कारागिराचं भूत आपल्याला सोडणार नाही. त्याच्यामुळे तो भ्रमिष्ट झाला आणि शेवटी वयाच्या 22व्या वर्षी इसवी सन 1767 मध्ये त्याचा सुद्धा मृत्यू झाला. आता पुत्राचा मृत्यू झाल्यानंतर अधिकृतरित्या अहिल्यादेवींवरती इंदूर संस्थानाच्या सुभेदारीची जबाबदारी आली. पुढे 28 वर्ष आपल्या मृत्यूपर्यंत अहिल्याबाईंनी राज्यकारभार सुसूत्ररित्या तर केलाच मंडळी, पण इतिहासामध्ये त्यांची नोंद पुण्यश्लोक अहिल्याबाई अशी झालेली आहे. इतकं त्यांनी सामाजिक कार्य केलं, धार्मिक कार्य केलेलं आहे. ते पुढच्या मुद्द्यामध्ये येईलच. सैन्याच्या सहकार्याने त्यांनी राज्य चालवण्याचा निश्चय केला. तुकोजी होळकर या आपल्या लांबच्या नात्यातील एका आप्तावर लष्कराची आणि मोहिमांची जबाबदारी सोपवली. ज्या वेळेला अहिल्याबाईंकडे हा कारभार आला, त्यावेळेला प्रारंभी 16 लाखांची रोकड आणि 95 लाख उत्पन्नाचा मुलूक होळकरांकडे होता. पुढे तो वाढत वाढत गेला. खासगीच्या उत्पन्नावरती अहिल्यादेवींची पूर्ण मालकी होती आणि धार्मिक कार्यासाठी त्या उत्पन्नातून त्या खर्च करीत होत्या. मात्र राज्याचा म्हणजे दौलतीचा एक पैसाही त्यांनी वैयक्तिक दानधर्मासाठी कधीही खर्च केला नाही. हे एक महत्वाचं गुणवैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मंडळी. उलट खाजगी त्यांचं जे उत्पन्न असायचं, त्याच्यामधली जी शिल्लक आहे, तीच प्रसंगोपात ते दौलतीकडे ती रक्कम फिरवायची. असा सुज्ञपणा त्या दाखवत होत्या. म्हणजे आपली जी वैयक्तिक मालमत्ता आहे, ती सुद्धा कधी-कधी दौलतीच्या खजिन्यामध्ये त्या रित्या करत होत्या. फौजेची सर्व व्यवस्था त्यांनी तुकोजींवरती सोपवलेली होती. मल्हाररावांच्या कारकिर्दीत अहिल्यादेवींना लष्करी व मुलकी शिक्षण मिळाले होते, त्या त्याच पद्धतीने वागत होत्या. म्हणजे सासऱ्यांच्या बरोबर त्यांनी जी कामं केली, जे सगळं निरीक्षण केलं, त्याचा त्यांना आता उपयोग होत होता. आता ज्या वेळेला आपल्या मुलाचा मृत्यू झाला,
त्यावेळेला संस्थांचा औरस वारसही गेला. मग आता तिकडच्या काही मंडळींना असं वाटायला लागलं, अहिल्यादेवींच्या दरबारातल्या मंडळींना, की ह्या तर बाई आहेत. त्यांना कसा काय राज्यकारभार झेपणार आहे? आणि म्हणून गंगोबा तात्या म्हणून जी व्यक्ती त्यांच्या दरबारात होती, त्यांनी राघोबा दादाशी संधान बांधलं आणि त्याला सांगितलं, की तुम्ही इंदूरवर स्वारी करा आणि इकडची जी दौलत आहे ती बळकवा. कारण बाई दुःखात आहेत, युद्ध करणार नाहीत, असं राघोबा दादांना सुद्धा वाटत होतं. पण ज्यावेळेला अहिल्याबाईंना ही कुणकुण लागली ना मंडळी, तेव्हा त्या राघोबांशी 2 हात करण्यासाठी सिद्ध झाल्या. आणि मग त्यांनी सगळी जी चक्र आहेत, ती अतिशय जोरात फिरवली. म्हणजे काय केलं? त्यांनी भोसले, दाभाडे, गायकवाड, शिंदे अशी जी मातब्बर सुभेदार, सरदार मंडळी होती, त्यांना आपल्याकडे त्यांनी मदतीसाठी यावं अशी गुप्त पत्र पाठवली. इतकंच नाही श्रोतेहो, तर पुण्याला जासूद पाठवून थोरल्या माधवराव पेशव्यांकडे याबद्दलची दाद मागितली. आणि आपल्याला माहिती आहे, की थोरले माधवराव पेशवे हे न्यायनिष्ठुर होते. त्यांनी अहिल्यादेवींना ताबडतोब निरोप पाठवला, तुमच्या दौलतीविषयी जो पापबुद्धी ठेवेल, त्याचं पारिपत्य तुम्ही बिनधोक करावं. पण आता इथे रघुनाथरावांनी सगळा विचार केला. आपल्याला जी आशा वाटत होती, की बाई युद्ध करणार नाही, ती तर फोल ठरलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण युद्ध केलं, तर ती बाई म्हणजे अहिल्यादेवी कडवा प्रतिकार करणार आहेत. त्या बाईंकडून जर का आपण हरलो, तर बाईकडून हरलो ही नामुष्की येणार आणि विजय जरी मिळाला, तरी बाईंना जिंकले त्यात काय विशेष? असं सगळीकडे पसरलं जाणार आणि म्हणून त्यांनी संयमित विचार केला आणि आम्ही युद्ध करणार नाही असा निरोप पाठवला. पण हा निरोप आल्यानंतर अहिल्यादेवींनी ताबडतोब त्यांना पुढचा निरोप पाठवला, की तो म्हणजे आमच्या सांत्वनासाठी यायचं असेल तर सड यावं म्हणजे एकटं या. फौज घेऊन येण्याचं कारण नाही. बघा, म्हणजे या ठिकाणी त्यांनी अतिशय कर्तव्यदक्ष होऊन सगळा प्रसंग कसा हाताळलेला होता बघा. आता ह्या प्रसंगावरनं काय झालेलं आहे? प्रजाजनामध्ये त्यांचा नावलौकिक वाढलेला आहे आणि पेशवे, शिंदे, भोसले ही जी सगळी मंडळी आहेत, त्यांच्या लेखी सुद्धा त्यांचा दरारा वाढलेला आहे. त्यांच्या कर्तबगारीची छाप पडलेली आहे. मंडळी दौलतीवरती आलेली अशी काही आक्रमणं अहिल्याबाईंनी अगदी न डगमगता कौशल्याने आणि चाणाक्षपणे परतवून लावलेली आहेत. आता राज्याचा जर का विचार केला, तर डोंगराळ मुलखामध्ये भिल्ल आणि गोंड हे आदिवासी राहायचे. ते प्रवाशांना उपद्रव करायचे. अहिल्याबाईंनी काय केलं? त्यांच्याशी गोडी गुलाबीने व्यवहार केला आणि त्यांना पडीक जमिनी दिल्या आपल्या राज्यातल्या. त्यांच्याकडून त्या कसून घेतल्या, लागवड करून घेतल्या आणि त्यांना एक विशिष्ट हद्द नेमून दिली. की त्या हद्दीमध्ये जर का कोणी चोरी केली, चोरी झाली असं कळलं, तर त्याचा तपास या आदिवासी लोकांकडनं करायचा. म्हणजे अशा प्रकारे अहिल्यादेवींनी काय केलं? आदिवासींच्या गैरवर्तनावरती निर्बंध तर घातलेच, शिवाय विधायक कामासाठी त्यांचा उपयोग करून घेऊन व्यवहार चातुर्य सुद्धा त्यांनी दाखवलं. मंडळी आपल्या राज्याची राजधानी नर्मदा तीरी महेश्वर या गावी अहिल्यादेवींनी नेली. तिथून सर्व राज्यकारभाराची सूत्र अखेरची 25 वर्ष त्यांनी तिथून राज्यकारभाराची सूत्र चालवलेली आहेत. अहिल्याबाईंनी महेश्वर जवळच्या नर्मदा नदीकडेने सुंदर घाट बांधले. प्राचीन मंदिरांचा आणि धर्मस्थानांचा जीर्णोद्धार केला. पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला पुढे त्यांची जी मुक्ताबाई नावाची मुलगी आहे, ती मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. श्रोते हो, त्यावेळेला महेश्वर हे निष्णात कारागीर, पाथरवट, शिल्पकार, विणकर यांचं मध्यवर्ती केंद्र बनलं होतं.
अहिल्यादेवींनी या सर्वांना राजाश्रय दिला. त्यां अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योग जो आहे तिकडचा त्याला उत्तेजन दिलं आणि विणकर कलाकारांना महेश्वराला बोलावून त्यांना सोयी सवलती देऊन हा उद्योग भरभराटीस आणला. मंडळी, इथे एक तुमच्या लक्षात येतंय का? तेव्हापासून प्रसिद्ध असलेली ती महेश्वरची साड्यांची परंपरा आजही आपल्याला महेश्वरामध्ये पाहायला मिळते. अहिल्यादेवींनी त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती निर्माण केली. त्या अजातशत्रू होत्या. हां, परंतु राज्यावरती जर का कोणी आक्रमण करून आलं, तर त्याला त्यांनी चोख उत्तर दिलेलं आहे. त्यावेळी होळकरांच्या टाकसाळेतून सोने, चांदी व तांब्याची अनुक्रमे ₹1, 8 आणे, 4 आणे अशी नाणी पाडली जात होती. आणि मंडळी, या नाण्यांवरती कोणकोणती चित्र होती माहितीये? या नाण्यांवरती सूर्य, नंदी, बिल्वपत्र आणि शिवलिंग यांचे छाप पाडण्यात येत असत. अहिल्यादेवींच्या शिवदेवतेवरच्या म्हणजे भगवान शंकरांवरती त्यांची प्रचंड श्रद्धा होती. या श्रद्धेमुळे 12 ज्योतिर्लिंगांना त्यांनी देणग्या दिल्या. तिकडच्या मंदिरांचे जीर्णोद्धार सुद्धा केलेले आहेत. नाण्यांवरचं शिवलिंग, बिल्वपत्र या श्रद्धेतूनच आलं आहे बरं का. अहिल्यादेवींचं नाव जे सर्वतोमुखी झालं ना मंडळी, ते प्रामुख्याने त्यांच्यातलं जे औदार्य आहे, भूतदया आहे, सदाचरण आहे, गरिबांबद्दलची कणव आहे आणि धर्मशीलता आहे, या लोकोत्तर गुणांमुळे झालेला आहे. दौलतीचा पैसा त्यांनी राज्याच्या भल्यासाठी, प्रजेच्या रक्षणासाठी खर्च केला, तर खाजगीचे धन धर्मपरायणतेत खर्च केले. त्यामुळे अहिल्यादेवींचं नाव आसेतू हिमाचल घेतलं जातं. मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट बांधणं, धर्मशाळांची बांधणी, विहिरी व मंदिरे यांचे बांधकाम आणि गोरगरिबांसह सगळ्या स्तरातल्या लोकांना उदारपणे त्यांनी देणग्या दिल्या. त्यामुळे अहिल्याबाईंची कीर्ती सर्वत्र पसरली. अन्नछत्र सुद्धा त्यांनी उघडलेली होती. आणि इथे काही प्रसिद्ध देवालयांची नावं सांगते. सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, काशी विश्वेश्वर आणि अशा अजून अनेक जुन्या मंदिरांचा त्यांनी काय केलेला आहे? जीर्णोद्धार केलेला आहे. इतकंच नाही श्रोते हो, तर केवळ माणसांसाठीच नाही, तर जनावरांसाठी सुद्धा त्यांच्या मनामध्ये कशी भूतदया होती ते लक्षात येतं. पाखरांना चारा मिळावा म्हणून त्यांनी शेते नेमून दिली, राखून ठेवली. लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळा, पडशाळा, आश्रमशाळा बांधल्या. इतकंच नाही, बैलांना पाणी, चारा मिळावा म्हणून त्यांनी मुद्दाम डोण्या बांधून घेतल्या. म्हणजे सर्वदूर कसं त्यांनी आपल्या राज्यातल्या प्रत्येक घटकाला लक्षात ठेवलेलं आहे, त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष पुरवलेलं आहे. मग ते प्राणी असू देत, पक्षी असू देत, जनावरं असू देत. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची त्यांनी तजवीज केली होती. इतकंच नाही, आता नीट ऐका, मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ आणि सहृदय होता. मंडळी, त्यांचा जो ग्रंथसंग्रह आहे तो मोठा आणि दुर्मिळ होता बरं का. त्यात निर्णय सिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा महात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, सप्तकांड, पद्मपुराण, श्रावणमास महात्म्य इत्यादी दुर्मिळ ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. आता अहिल्याबाईंचं व्यक्तिमत्व कसं होतं? मध्यम उंची होती, काळा सावळा वर्ण होता, सतेज चेहरा होता आणि मुख्य म्हणजे डोळ्यामध्ये कर्तृत्वाची झाक होती. त्यांना जेव्हा वैधव्य दशा प्राप्त झाली, त्याच्यानंतर त्यांनी अतिशय साधी राहणी स्वीकारलेली होती. अंगावर पांढरी शुभ्र साडी व एकच सोन्याची माळ त्यांच्या गळ्यामध्ये असायची. त्यांचे आचरण निर्मळ आणि नियमबद्ध होते. उपास तापास, व्रतवैकल्य, पूजा अर्चा, दानधर्म इत्यादी गोष्टी आहार निद्रे इतक्याच त्यांना महत्वाच्या वाटत होत्या.
आता अखेरच्या दिवसामध्ये मंडळी त्यांच्यावर एकामागून एक अशी कौटुंबिक संकट कोसळलेली आहेत बरं का. त्यांच्या जवळच्या बऱ्याच आप्तस्वकीयांचे मृत्यू ओढावलेले आहेत. हे सगळे मृत्यू त्यांना पचवावे लागलेले आहेत. म्हणजे त्या मुक्ताबाईंचा झालेला आहे, मुक्ताबाईंच्या मुलाचा सुद्धा मृत्यू म्हणजे आपल्या नातवाचा सुद्धा मृत्यू त्यांना सहन करावा लागलेला आहे. खरड्याच्या लढाईनंतर वयाच्या 70व्या वर्षी शरीर थकलेलं, राजकारणात सुद्धा रस उरला नव्हता, अशा स्थितीत महेश्वरास त्यांचे राहत्या राजवाड्यातच आजच्याच दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट या दिवशी निधन झालं आणि सन होता तो 1795. त्यांच्या स्मरणार्थ तुकोजीच्या यशवंतराव होळकर या मुलाने 1799 मध्ये महेश्वर नगरात घाट बांधला व अहिल्येश्वर नावाचे भव्य मंदिरही उभारले. मंडळी, या भागाला विराम देताना एक गोष्ट परत एकदा नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे अहिल्याबाईंच्या संपूर्ण चरित्राचा जर का मागोवा घेतला, तर पुन्हा पुन्हा त्यांच्या कर्तबगारीचं आपल्याला स्मरण होतं आणि आपल्या मनाला सुद्धा उभारी येते. अशी लोकोत्तर स्त्री एकेकाळी आपल्या देशामध्ये झाली, याचे फार समाधान वाटते आणि अभिमानाने आपली मान उंचावते मंडळी. तर अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आजचा हा दिवस त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे मंडळी. आजच्या भागामध्ये आपण त्यांची थोडक्यात माहिती बघितली. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या YouTube चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.